एवढे कुटाणे करून एवढं आईबापांनी पोसवलंय, संघर्ष करण्यासाठी शिकवलं आणि तुम्ही कशाला नुसतं झोपा काढायला आलाव. तर मी म्हणत नाही 2 लाख 4 लाख रुपये कमवा, फक्त आपल्या पुरतं तर स्वतः पुरतं आणि मायबापाकडे बघायची. थकलेले मायबापाकडे ते आपण नाही बघितल्यावर दुसरं कोण येऊन म्हणणार नाही बाबा मी बघतो. तर झोपा काढायचा आहे मला, काढावं लागते त्या. आणि ज्या वयात काम करायचं आहे त्या वयात माझ्या भावासारख्या दोस्ता तुला कामच करावं लागतंय रे. असं नाही शिळी भाकर जरी तू आज डोळं पुसत खाता खाता जरी तू खाल्ली तरी कोण म्हणणार नाही बाबा तू जेवला का नाही, जेवला का नाही. आणि जेवला काय डोळ्यातलं पाणी सांगून बरं ती म्हणणार नाही तू जेवलाय, राहू दे मी आता जेवतो. कारण की पंचपक्वान्न त्यानं खाल्लं म्हणून काय तू त्या ताटातलं खाऊ शकणार नाही. कारण की उभ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवून स्वतः मेहनत करून कष्ट केलेलं उपयोग येते. कारण की मायबाप जे आहेत जन्माला जाणार नाहीत आणि ती म्हणणार नाहीत बाबा माझ्यासाठी एवढं करू नको. कारण की ती त्यांना माहीत आहे आपल्या पोरांनं चांगलं करावं, चांगलं राहावं, असलं चांगलं करून काहीतरी बनावं. कारण की मायबाप जन्माला जात नाही ते माझ्या भावासारख्या दोस्ता. कारण की आपल्यावरती तू किती जरी दुसऱ्या वर्षी हात जोडायचा प्रयत्न केला तरी कोण म्हणणार नाही बाबा तू कशा बायान का करतो या. कारण की आपल्यापाशी वाईट गरज असल्यावर आपल्यालाच डोळ्यातलं पाणी पुसावं लागतंय रे. आणि तू ही एक विचार कर, असलं ही कुत्रं सुद्धा शेतामधलं आहे ती अक्षरशः लोकांच्या दारात दारात जाऊन शिळी भाकर जरी खायची पाळी आली तर खाते. का तर त्याला माहीत आहे पोटाच्या खळगीसाठी हिंडून करावं लागतंय. तर सोब्या आयुष्यामध्ये सांगतो ह्या कुत्र्या मांजरासारखी जिंदगी आपली कसं नुसतं झोपा काढण्यासाठी. ज्या वयामध्ये आपण झोपा काढायचे त्या वयात आपण कष्ट करायला शिका आधी. आणि ज्या वयात तुम्ही झोपा काढायचे त्या वयात काढा पाहिजे. तर ज्या वयात कामं दणदणीत खणखणीत करायची त्या वयात झोपा काढून म्हातारपण तरण्यापणी असं कुठं आहे तर का. कुत्र्यासारखी जिंदगी तर आपली आहे का नाही. तसं उभ्या जिंदगीमध्ये आपण कशाला लाजायचे कोणाला आणि कोणाला दोष देऊन उपयोग नाही. कारण की आपल्या मेहनतीवरती आपण दोष द्या, लाजून आणि फिजून काही उपयोग नाही. माझ्या भावासारख्या दोस्तांनो आपल्यावरतीच लाजून आपणच लाजलो आजच्या जीवनामध्ये. लाजणं आणि स्वतःच्या हिमतीवरती लाजून आपण काय करतोय ह्याकडे लक्ष नाही दिलं तर दुसरी कोण म्हणणार नाहीत बाबा लाजतोय तू राहू दे. कारण की आपण लाजल्यावरती आपल्याला भाकरं सुद्धा खायला मिळणार नाही. कारण कष्ट करून लाजायची ही कुठली परंपरा आहे. कष्ट करून सुद्धा लाजायला कोणी सांगितलं. अहो हिमतीवरती कमवलेलं उपयोग येते आणि फुकाच्या दारात झालं तर 100दा दारात आले तोंड कसून करते ती. आणि तुम्ही असं कशाला मग ज्या वयात तुम्हाला अंतकरणापासून जिथं मेहनत करायची तिथं करायला विसरूच नका. आणि एका सेकंदात एक लाईक करायला आणि एक फॉलोअर्स आणि एक सबस्क्राईब बेल आयकॉन करायला विसरू नका. कारण की उभ्या जिंदगीमध्ये नाही झाला कुत्र्या मांजरासारखी जिंदगी तरी कोण म्हणणार नाही. दिसतंय का पाठीमागचं कुत्रं अक्षरशः त्याला माहीत आहे आपली जिंदगी अशीच फिरती भटकती आहे. ह्यात भटकती जिंदगी राहणार. कारण की भटकती जिंदगी ही कोणाची पण नाही. जी संघर्ष करतो उभ्या आयुष्यामध्ये तो कधीच हार मानू शकत नाही. कारण की कोणाला किती जरी पाय वाढायचा प्रयत्न करू द्या तुमच्या नशिबात माझ्या काय आणि तुमच्या काय नशिबात लिहिलंय ती 100% होणार. कोण त्याला दोष देऊन माघारी घेऊ शकणार नाही. हातातलं गेलं म्हणून कर्मातलं कोणच घेऊ शकत नाही. आणि जे कर्म आहे ते कर्म आपलं होणारच आहे. जसं आपलं चांगलं करून दुसऱ्याचं वाईट करायचं प्रयत्न केला ना कर्मापुढं सुट्टीच नाही हो. आपला भर खालचा कॅमेरा 24 तास जरी चालू असला बंद असला चालू असला तर काय फरक पडतो. ओरिजिनल 100% एकच कॅमेरा चालू आहे फक्त वरचा. त्या वरच्या कॅमेऱ्याला तोड कोणाचीच नाही हा. तुम्ही किती पण करा, तुम्ही कसं पण करा, काय पण करा, कर्माची फेड आता वरती नाही बराबर पाय खोडून खोडून खाली जाय. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपल्याच्यानं होतंय तेवढं दुसऱ्याच्या सांगायचा प्रयत्न करावा. नाहीतर एका कोपऱ्याला गपचीप बसावं. नाहीतर आपलं त्याच्यामुळं आपलं वाईट होत असल्यावर कशाला दोष द्यायचा आहे. कारण की आपलं तुमच्याच्यानं चांगलं होत नसल्यावर दुसऱ्याला वाईट करून स्वतः शहाणं समजण्यात काहीच मजा नाही. कारण की एखाद्याला चांगलं सांगितल्यावर त्याचं चांगलंच होत असतं. उभ्या आयुष्यात चांगलं सांगणारे आहे त्याच्या जमान्यात माझ्या भावासारख्या दोस्ता कमी आणि पटांगण करणारे आहे ती ज्यादा. म्हणून आपण काय करतोय एवढं मायबापाने आपल्याला जीवाचं रान करून एक एक वेळेस त्यांनी ताजी चपाती खाल्ली नाही. ताजी चपाती खाल्ली नाही, शिळी भाकर आपल्याला खाऊन दिली नाही. परंतु त्यांनी शिळी भाकर खाता खाता डोळ्यातून पाणी आलं तर कुणाला दावलं नाही. आपण कुणाला दावायचं आहे, आपण कुणाच्या पुढं कशाला झुकायचं आहे एवढं ध्यानात ठेवायचं. उभ्या जिंदगीमध्ये जीवनाचं सोनं करत असलं तर स्वतःला होऊन लढावं लागतंय. आणि नाही तर सोनं होऊन आपल्यापाशी येत नाही. स्वतः हातपाय हलवत 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 पाण्यात पण हलवलं तर ठीक आहे, नाही तर खालच्या तळाला जाऊन बरं वाईट होतंय राहत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये झालेला संघर्ष कधीच वाया जात नाही. आणि एक लाईक करायला विसरूच नको. आणि का आवडल्यास शेअर पण कर. माणसाला पण माहीत होती
आपल्या जिंदगीमध्ये कमी सांगणारे आहेत आणि बोलणारे लय आहेत हो माझ्या भावा. तर एका सेकंदात भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोच तो धन्यवाद. हा.